तर आज आपण काय शिकणार आहे की फॉरेक्स मार्केट म्हणजे काय? म्हणजे त्यांना काहीच माहित नाही. आणि मेन म्हणजे आपण एक मराठी लोकांसाठी बनवली. आपण आता सुरूच करणार आहे फक्त मराठी लोकांसाठी. बेसिक पासून सगळ्या कन्सेप्ट शिकवणार आहे मी. म्हणजे मला जेवढं आतापर्यंत समजलंय, तेवढ्या जेवढ्या कन्सेप्ट आहेत, तेवढ्या मी म्हणजे माझ्या पद्धतीने एक्सप्लेन करणार आहे. फॉरेक्स मार्केट म्हणजे काय आहे? काय असते? कसं काय? तर पहिल्यांदा म्हणजे फॉरेक्स म्हणजे काय? फॉरेक्स म्हणजे बाय सेल असं नसतं. फॉरेक्स म्हणजे चार्ट चार्टवर नुसतं बघायचं नसतं. तर फॉरेक्स फॉरेक्स मार्केट शिकताना आता तुम्ही युट्यूबला मोठे व्हिडिओ बघत असताल. तर सगळे व्हिडिओ बघून बघून तुम्हाला कंटाळा आला असेल, काय समजत नसेल. तर फॉरेक्स मार्केट म्हणजे काय? बाय सेल करतो म्हणजे त्याला आपण हे नाही म्हणत. सोप्या भाषेत म्हणजे झालं तर आपण डॉलरचे असते तो आपण बाय सेल करत असतो. युरो बाय सेल म्हणजे फॉरेक्स हा झाला. जर आपण आता पहिल्यांदा फॉरेक्स मार्केटमध्ये उतरला तर काही काही लोकांना लई घाई असते. ते डायरेक्ट रिअल पैसे घेऊन येतात. झाला तर लॉट घेतात. पैसे मारण्याचे करतात, लॉस करतात. स्टार्टिंगचा ती फेज आहे आपल्याला. फर्स्ट म्हणजे आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा शिकायचं फॉरेक्स म्हणजे काय, फॉरेक्सचा काय मिनिंग काय आहे, कशापासून काय होतं हे आपल्याला शिकून घ्यायचं फर्स्ट म्हणजे. नंतर आपल्याला डेमो घ्यायचा, डेमो अकाउंट. मेन म्हणजे डेमो अकाउंट. आणि डेमो अकाउंट जे आहे आपल्याला म्हणजे आपल्या रिअल पैशाचा यूज करतो आपण तसं ट्रीट केलं पाहिजे आपण डेमो डेमो अकाउंटला. त्याशिवाय करणार ना. तुम्ही डायरेक्ट गेला डेमो अकाउंट मध्ये डायरेक्ट एक लॉट घ्यायला लागला, धडा धडा ऑर्डर मारला, सायकोलॉजी खराब. सायकोलॉजी खराब, ए टू झेड सायकोलॉजी खराब. कारण कसं असतंय, आता आपण ओरिजिनल पैसे युज करायला तर आपलं इमोशन असतंय. त्या बाबा आपल्याला आता एक लॉट घेतलाय, आपण एक लॉट घेतलाय, आता आपल्याला ह्याच्यात प्रॉफिट लॉस झाला, 500 झाला, डायरेक्ट तो आपल्याला इमोशनली लॉस लागणार. पण डेमो मध्ये तसं नसतं काय. आपण एक लॉट घेतला सहज, तर चाललाय 1000 मायनस, चाललाय 2000 मायनस, आपण ती कट नाही करा. ती जी आहे ती असा ही घेणार नाही, सिरियसली घेणार नाही. मी कधी पण ट्रेड मोटिवेट करताना रिअल रिअल अकाउंट जे आहे तसं ट्रीट करायचं कधी पण. डेमो अकाउंटला मेन म्हणजे हे करायचं आपण. फर्स्ट म्हणजे ही मिस्टेक होती सगळ्यांची. मेन म्हणजे मी असं मी पण सुरुवातीला करायचो, तसंच करायचं स्टार्टिंग. एंटर जर केलं तर पहिल्यांदा तुमच्या समोर येणार टिप्स. टिप्स म्हणजे काय असतं, टिप्स. नंतर येणार लॉट साईज, लॉट. नंतर येणार रिस्क मॅनेजमेंट. हा मेन आपला मुद्दा, हा एकदम आय एम पी. रिस्क मॅनेजमेंट म्हणजे ना एकदम आय एम पी. रिस्क मॅनेजमेंट आपल्याला फॉलो करायचं म्हणजे करायचंच आहे, काय का असेल. आणि नंतर म्हणजे स्टॉप लॉस. एस त्याला आपण एस म्हणतो शॉर्ट फॉर्म. स्टॉप लॉस इतका मेन असणार आहे आपला. स्टॉप लॉसची आपण रिस्पेक्टच केली पाहिजे, काही जरी असलं तरी. किती जरी असलं तर आपण स्टॉप लॉसची रिस्पेक्ट केली पाहिजे. मेन म्हणजे आपली ज्या राहणार आहे आपली स्ट्रॅटेजी. स्ट्रॅटेजी आणि रिस्क मॅनेजमेंट हे ही दोन जी हे आहेत मुद्दे, हे परफेक्ट लक्षात ठेवायचे आपल्याला. स्ट्रॅटेजी आणि रिस्क मॅनेजमेंट ह्या दोन शिवाय आपल्याला कामच करायचं ना. आता रिस्क मॅनेजमेंट हे आता एक कशी काम करतात तुम्हाला सांगतो. जर आपल्याकडे जर 10,000चं अकाउंट जर असलं, समजा मी काय म्हणतोय, 10,000 जर आपल्याकडे अकाउंट असलं, क्लिअर करतो अगोदर मी. तर आपल्याकडे जर 10,000चं जर अकाउंट असलं तर आपण एकाच ट्रेड मध्ये आपलं सगळं कॅपिटल डिप्लॉय करू शकत, अप्लाय करू शकत. मेन म्हणजे मुद्दा ती झाला का. तर आता आपल्याला पुढचा पण ट्रेड करायचा म्हणजे एका ट्रेड मध्ये आपण किती रिस्क घ्यायला पाहिजे आणि किती टार्गेट घ्यायला पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे. स्टार्टिंगलाच आपलं असलं पाहिजे किती टार्गेट घ्यायचा, किती टिपी घ्यायचा, या आपल्याला लक्षात आलंच पाहिजे काय जरी असलं तरी. आता मेन म्हणजे सगळ्यात लोक काय करतात, रिस्क मॅनेजमेंट ही काही सुद्धा फॉलो करत. रिस्क लॅक लॅक ऑफ रिस्क मॅनेजमेंट मी सुद्धा फॉलो करायचं. मी असं म्हणत नाही की मी ही करत नव्हतं, मी सुद्धा फॉलो करत नव्हतं. तुम्ही ट्रेडिंग मध्ये आला, तुम्ही वर्ष ते 3-4 वर्ष प्रॉफिटेबल होऊ शकणार नाही. कमीत कमी 3 ते 4 वर्ष तुम्हाला लॉस होणार आहे म्हणजे होणार आहे. आणि त्याच जर तुम्ही रेडी नसणार आहेत तर तुम्ही ट्रेडिंगसाठी हे नाही. कारण 3-4 वर्ष लॉस होणारच आहे काय जरी झालं तरी. किती का तुम्ही कोणती का स्ट्रॅटेजी घेऊन या, किती काही करा, लॉस होणार म्हणजे होणार काय जरी झालं तरी. आता मी वर जे केलं सीपी म्हणजे किती, कॅपिटल. कॅपिटल आपल्याकडे हाकेच आहे, तर आपला कमीत कमी स्टॉप लॉस 20 पिपचा असला म्हणजे रिस्क 100. आपण आता ते ट्रेड मध्ये एंटर केल्यावर आपल्याला कळणार किती रिस्क किती काय असं असते ते. तुम्हाला जर सांगायचं झालं, स्टार्टिंगला तुम्हाला सांगतोय बेसिक जेवढे आपले कन्सेप्ट आहेत, लिक्विडिटी झालं, स्टॉप लॉस हंटिंग, जेवढ्या कन्सेप्ट आपल्याला जेवढ्या क्लिअर करतो तेवढ्या क्लिअर करा. तर त्याशिवाय मार्केटमध्ये आपण सरळ करता जाणार नाही काही जरी झालं. कोणतं पण करा. इंडियन मार्केटमध्ये जर मॅनिप्युलेशन म्हणा, अवघड इंडियन मार्केटचं स्ट्रक्चर जे देते ती फॉरेक्स मार्केट देते.
मला तर असं वाटतं माझ्या मते फॉरेक्स मार्केटच हे बेस्ट आहे. खूप लोकांना विचारल्यानंतर फॉरेक्सच बेस्ट आहे म्हणतात. पण हा जो रिस्क मॅनेजमेंट आहे तो फॉलो केल्याशिवाय आपल्याला रिझल्टच नाही येणार ना. किती पण झालं तुमच्याकडे $100 जरी असले ना, तुम्ही जसं की त्यात काय म्हणतात एखाद्या लढाईत उतरल्यासारखं आपण ते ट्रेड करायला पाहिजे. की बाबा आपल्याला हे जर गेलं, चुकीचा ट्रेड घेतला म्हणजे गेला तुम्ही. चुकीचा ट्रेड म्हणल्यावरती स्वतःची आपण खोटं बोललं जातं. स्टॉप लॉस मध्ये ट्रेडिंग करायची अवघड आहे सगळं. बुवा तर आपल्याला सेटअप तर काय म्हणा संडे असल्यामुळे भाऊ काय नाही तर आपल्याला मी कन्सेप्ट सांगतो मी उद्यापासून तर मी सगळं मराठीमध्ये जेवढं बेसिक कन्सेप्ट आहेत सगळे सांगणार आहे. बघू आज आज काय मी नाही मिळालं तर बघू बघू आज